पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। परत असं काही नाही करायचे मी। 17 इशे होते डोसक्यात, लय दमाय बी झालेलं। दमाया झाले ते एका बी कामाला हात लावू नको, आम्ही सगळे करू काम, तू आराम कर। आराम कर। गिरायक आलीच नाहीत तर आरामच करायला लागणार आहे। असं कशाला बोलायलाय? चुकीचं बोलले। एक तर गिरायक आलं तर काच, असंच चालू राहिलं तर करायचं काय आपण? अगं एक दिवस आली नाहीत म्हणजे कधीच येणार नाहीत असं थोडीच आहे। बरं आली गिरायक तरी पुढं आपलं काय? हे कोड सुटतंय का? कोण कुठली ती माणसं? परत आली तर? ती आली तर आली, काल जे झालं तेच होणार। नाही अस्मे, जे काल झालं तेच उद्या होईल असं नसतंय। प्रत्येक दिवस वेगळा असतोय, प्रत्येक वेळ वेगळी असत्या। कवा घात होईल सांगता येत नाही। त्यात आपण सगळ्या बायका, एक बी गडी माणूस नाही। कशाला पाहिजे गडी माणूस? बिनधास्त असणं आणि बेफिकीर असणं यात फरक आहे बाळ। तू बिनधास्त आहेस याचं कौतुकच आहे मला, पण तुझी बेफिक्री तुझ्या अंगलट येईल म्हणून मी तुला सांगत असत्या, वागताना बोलताना विचार करत जा म्हणून। काल त्या हत्यार न घेता आलते, उद्या हत्यार घेऊन आले तर काय करणार आहेस? किती दिवस असंच जगायचं आपण? तुमचा बाप आपल्या संग राहत नाही म्हणून तुमचं लगीन व्हायचं अवघड आहे। कोण कधी चाल करून येईल माहित नाही, मदतीला कोण नाही। ज्यांच्या जीवावर आपली खानावळ उभी आहे ती गिरायक यायला घाबरल्यात। कसं जगायचं आपण? आपलं भविष्य काय? अन्नपूर्णे, मला माफ कर। मायेनं निगुतीने एवढं जेवण केलेलं, पण आज सगळं जेवण माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं बघालंय। माझं काय चुकलं काय समजना आहे। कुणीच कसं आलं नाही आज खानावळीत। आले आले आले। काय झालं रे? कोण आलं? अगं खानावळीत गिरायक आले, चल चल लवकर। तायडे, दिदे, मुन्नू या लवकर, गिरायक आल्यात, चल लवकर, चल चल। या ना, या भाऊ, बसून घ्या, जेवण तयार आहे। बसा या या बसा। भाऊ जागा झाली की सांगते, तुम्ही बसून घ्या, बसा। भाऊ पोटभर जेवा,
दमानं होऊ दे. काय हवं नको सांगा. भाऊ काय हवं असेल तर सांगा. दमानं होऊ दे. पोटभर जेवा. हो. आय आज परत पावलीस ग बाई. तुझी अशी कृपादृष्टी कायम राहू दे. आवरा. आवर की पाडदेशी कधी एकदा जीवन असं झालंय. वय की वय होतच आलं की आता. आज चांगलं जेवण होणार आहे असं वाटलंय. हा आज म्हणजे रोज काय धाड भरलेली असते. आज बी चांगलं जेवण होणार आहे असं म्हटलं मी. मी काय बोळ्यान दूध पित्या काही समजत नाही मला. आणि चांगलं चुंगलं खायचं असेल ना तर जावा तिकडं. इथं उगा उपाशी मरशी बिरशीला. शनोरिटा मी तर रोजच मरतोय. काय ते तुझ्या नजरेनं. आणि राहायला इथे तिकडे जायचं. तू कुठे जायचं. ते खाणं होतं मेलं ना वो. संपली खाणं. आणि ती राधीचं बी तसंच काय तर झालं असावं म्हणजे तर देवीच पावली बया. मरत्या सोड ग ती. तू कशाला टेन्शन घ्यायलास. कारण जेवढ्या लवकर ती मरल तेवढ्या लवकर ते घर मला मिळेल. तुमच्या बापानं तिच्या नावावर घर करून तुम्हासनी तुमची लायकी दावली. आता ते घर मी माझ्या नावावर करून तिला आणि तिच्या पोरीसनी त्यांची लायकी दावणार. तसंच होणार आहे. तसंच होणार आहे. हे पुलाव कधी होणार आहे. तुम्हासनी कुठल्याच गोष्टीत दमधीर नाही काय. महत्वाचं बोलताना मधीच काहीतरी वेगळं. आता भूक लागली म्हणून म्हटलं. जेवता जेवता मी बोलता येते की. ते पुस्तकात लिहिलंय तसंच करायलाच ना. तुम्हासनी काही डाऊट आहे. आज चांगलाच होणार आहे पुलाव. तसं नाही ग. म्हणजे दुसऱ्याचं ऐकायची सवय नाही ना तुला. म्हटलं ते पुस्तकाचं तरी ऐकते का नाही म्हणून म्हटलं. लईच टोमणं मारायलाय आज. पण आजचा दिवस लई भारी आहे म्हणून माफ केलं तू. मस्त लईच खुश आहे आज. त्या कुछ कुछ होताय मधल्या राणी मुखर्जीला झालता ना तसा आनंद झालाय मला. शेवटी शाहरुख काजलकडे जाते ना. पिक्चर आठवण म्हणून म्हटलं. देऊ का आठवण करून. उपाशी झोपायला लागल्यावर समजल. तसं पुलाव फसलं तर उपाशीच राहायला लागेल. काय म्हणलं. लोकांनी म्हटलं आता राधेची खानावर संपली मिली म्हटल्यावर लोकांनी उपाशीच राहावं लागणार की नाही. आज समजा 100च्या नोटा देऊन झाले. ते एक बरं आहे. हे ते येडी बिडी झाल्यास का काय. एकटीच काय बडबडालेस. काय नाही काय नाही. नीट लक्ष देऊन पैसे घे. घोळ करशील काय तर. एक वेळ सूर्य रात्री उगवल पण माझ्याकडून घोळवायचं नाही. तुझा त्यासनी काय पाहिजे ते बघ. आईला लोक इथं तांगड्या तोडल्या. आता पुढे आपण का म्हणून आलो नाही. गावठी 90 जगण्याचे ऐकून आलो नाही आपण. आपल्याशी त्यांनी सांगितलं इथं परत भांडण होणार आहे म्हणून. आल्या खेरीस थोडं खाऊया. अरे खरं सांगू राधा अक्काच्या हातचं खाल्ल्या बगैर मन काय भरत नाही लागा. खरंय खरंय. अरे पण बसाया बी जागा नाही. चल उद्याच्याला येऊ. चल
दाद्या हा बोल तांबड्या. काम झालंय आपलं. होय घे घे एक काम आहे महत्वाचं. अरे खानावळीत बसायला जागा नाही. हा हे एक बरं झालं बघ. हा आणि आपली बाईक दिसायला इथं घेऊन येऊ का? अरे नको 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 तसलं काय करू नको बाबा. मग कायमची तिलाच का बाईक? अरे नाही ते बघतो मी. तू ये इकडं. अरे ठेवतो. काय धंदा? पांढऱ्या काम झालं आपलं. अरे ईशा आहे का? हा हे दाद्या हा तुला तिला बघू वाटायलंय ना? अरे चल मग कुठं खानावळीत कशाला? जेवायला. अरे काय लिहा का तू बी? तुला तिला बघू वाटतंय ना, मग जायचं आणि बघायचं. सॉर्टेड आहे. अरे ऐक, नको. आपण गिराईक बनून तुझ्या खानावळीत जाऊ. हे बघ 200 रुपये बी शिल्लक आहेत. बघणं ते बघणं बी होईल आणि लय नाव ऐकलंय त्या खानावळीचं. जेवण बी होईल. चल. नाही नको उद्या जाऊ. अरे आपली माणसं नाही छानी उगा तिच्या पुढे ओळख बिळख दिल्यावर नसतं गोळ होईल. उद्याच जाऊ आज नकोच. ठरलं की ठरलं. आय भाजी वय आले. मुन्नू अगं बस की ग जेवाय. किती वेळ पैसे मोजणार आहेस? सारखं मोजलं की पैसे कमी होते. अगं ती पैसे नाही मोजाली, नम्रानं नोटा लावाल्या. हिचं काय नवच. अजून जरा वाटतेस का बघ त्याला. का तुला काय व्हायले? अगं खाऊ दे की त्याला. तू लक्ष देऊ नको तिच्याकडे. तू आपला खा. नाही खाऊ दे त्याला, पण भाजी मी मागितल्या मला देशील का नाही? अगं मग भाजी पाहिजे म्हण की सरळ. वाकड्यात कशाला बोलायचं? तिखट. तुम्ही बी बसा की. नको तुमचं होऊ द्या आधी, मी जेवीन नंतर. मुन्ने अगं ये की ग जेवाय. बस झाला आता. हा आज एकदम करकरीत शंभराच्या नोटा मिळाल्या. एकदम दिवाळीत मिळतात का नाही तशाच. वय का? बस. अगं मुन्नू जास्त बडबडत बसू नको. आवर पटकन, आपल्याला काय तर करायचंय ना. काय ते करा, पण आधी हात धुवून घे. जा. काय ग काय करायचंय? ताईडे सांगू नकोस. हा लय शहाणी आहेस. सांग की काय करायचं ते. सांगू का ग? नको. म्हणजे एकदम बरोबर आहे रेसिपी. बरोबरच असायला हवी. हा इतका वेळ झालाय. आता नसेल ना तर पोटात कावळे जॅकपॉट लागायची वाट बघायला. काढला का तो जॅकपॉट? तुमच्या ह्या स्वभावापायीच तुमच्या बापानं त्या खानावळीच्या नावावर घर केलं. सुधरा आता तरी. चलो बेटा, ये उम्र सुधरने की नहीं बिगड़ने की है. होय, पण तुम्ही नुसते डोसक्यानं बिघडायले. डार्लिंग काय ठरलंय आपलं? काय? आज चिडायचं नाही म्हणजे नाही. त्या राधीची खानावळ बरबाद झाली. नाही चिडायचं, अजिबात चिडायचं नाही. खरं सांगू का, मला का नाही त्या आसमीचं तोंड बघायची लई इच्छा झाली आहे. पण नाही, आता बघायचं नाही. एकदा का घर माझ्या नावावर झालं ना का मग बघायचं. तिला का नाही असं घरात बोलवणार मी आणि अशी लत मारून हाकलणार आणि मग ती पायाच पडेल का नाही माझ्या. मग तिच्या झिंजा अशा पकडणार आणि पार चौकात वडत नेणार तिला. मग तिला चौकात चांगली थोबडवणार, 50 बुक्या घालणार आणि उडी मारून लात घालणार. मग तिची चांगली जिरल.
यास्मीचं आयुष्य म्हणजे का नाही छन से जो टूटे कोई सपना होणार आहे. वा, यास्मीला अजून माहिती नाही ही सरळ आहे तर सरळ आहे. हे बघा हे आलं. हे झालं काय बोंबलत फिरून? बोंबलत नव्हतं फिरत. हा बरं असू दे. हात पाय तुझा मस्त पैकी शाही पुलाव केलाय काय? मला नको, तुम्ही खावा. मी झोपणार आहे आता. लय फुल जेवलोय. फुल जेवलाय? कुठं? कुठं म्हणजे? खानावळीत. खानावळीत? खानावळी सुरू होती? मरणाची गर्दी होती. मला वाटलं जेवण उरतं का नाही, पण कसं बसा उरलं. जातो मी, झोपतो आता. ऐकतो काय? आज कशी खानावळ सुरू झाली? मला काय माहित, मी घरीच होतो की तुझ्या समोर. ऐकल्यापासून माझ्या पोटातले कावळे कोकला डोसक्यात गेलत बघ. नाही 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 हे इतक्या खोटं बोलत असेल. ते खोटं बोलत नसल, खरं जीवन आले. कस काय? पक्क खादड आहे ते. पुलावाचं नाव ऐकल्यावर असं झोपाय गेलं नसतं. आऊन आलंय ते. आपलंच नशीब करपाय. वाजबी आलाय. कसला वास आहे? अगं ये. पुलाव वारला, भाज्या करपल्या. इथं माझा संसार करपलाय, तुम्हाला पुलावाचं पडलंय. चालते वा. अगं पण मी काय केलं? तुम्ही काय केलं नाही म्हणून संसार करपलाय माझा. आता जोवर काय करप नाही तोवर घरात पाय टाकायचा नाही. वा पहिले बाहेर. ऐकून घे पण. चालते वा, येऊ नये का घरात परत? ऐक तर माझं शनोरिटा. ऐक ना या शनोरिटा. दीदे, ए दीदे, दीदे. काय ग? अगं ही गाडी कुणाची आहे? कुणी विसरून बिसरून गेलं का काय? आईला हुडकाय जाताना काही सुचलं नाही. चावी तशीच होती, गेले घेऊन. अगं पर हाय कुणाची? नाही माहित. अगं दीदे, पोलीस कंप्लेंट केली बिली तर घोळ होईल की. अगं मावशे, कसली वांड आयडिया दिल्यास. थांब. मी कुठं काय आयडिया दिल्या? येऊ का? हा ये ये. चल. अगं पडदा या. अगं काय करायलायस? अगं इथं इथं. काय हे सगळं? अन्नदात्रीनं सगळ्यांची काळजी घेतली. आता अन्नदात्रीची काळजी घ्यायला नको? आज स्पेशल दिवस आहे ना, म्हणून स्पेशल माणसाला स्पेशल ट्रीटमेंट. काय तर असतं बघा तुमचं. असू दे. ये आता. आता तू शांतपणे पोटभर जेव. आज लई दगदग झाल्या तुझी. त्या सकाळपासून काही खाल्लं बी नाहीस. जेवून घे पटापट. एक मिनिट. आज आई जेवतानाचा व्हिडिओच काढणार आहे मी. ऍक्शन. म्हणजे सुरू कर. जेवण आहे का हो? सप्लाय जेवण नाही. हाय जेवण. या बसा तुम्ही.
सावकाश होऊ द्या. आया तू सकाळपासून उपाशी आहेस आणि तुला कुणी सांगितलं उपाशी आहे मी? सगळ्यात जास्त माझं पोट भरलंय. इतकी लोक जीवन गेली, खरंच माझं पोट भरलं. अगं पण सगळं जेवण द्यायची काय गरज होती? थोडं दिलं असतं. नाही मुन्ने, आपल्या पोटात 4 घास कमी गेलं तरी चालेल, पण गिराईक जीवन तृप्तच व्हायला हवा.